एकेकाळी महात्मा बुद्धांचे सर्वात जवळचे आणि प्रिय शिष्य आनंद एकदा कुठेतरी जात होते. मग वाटेत त्यांनी बघितलं एक मध्यमवयीन माणूस एका खडकावर बसून रडत आहे. ते पाहून आनंद तिथेच थांबले आणि त्या व्यक्तीकडे जाऊन त्या व्यक्तीला दुःखी होण्याचे कारण विचारले. तो माणूस अश्रू पुसत म्हणाला, मी याच जवळच्या गावात राहणारा एक दुर्दैवी व्यापारी आहे. मी जे काही काम करतो ते बिघडते. व्यवसायामुळे मी माझ्या आईचे आणि पत्नीचे दागिने गमावून बसलो. माझे कुटुंब गमावले आणि आता माझे घर आणि शेतजमीन पण गहाण आहे. मला वाटते माझे नशीब वाईट आहे. त्या व्यक्तीचे ऐकल्यानंतर आनंद म्हणाले, तुला कोणी सांगितलं की तुझे नशीब खराब आहे? मला पण कळू दे, तुझ्या नशिबात काय चूक आहे. त्या व्यक्तीने सांगितले की मी पूर्वी शेती करत होतो, पण मात्र मला दरवर्षी नुकसान होत होते. कधी दुष्काळ पडायचा तर कधी अति पावसामुळे पिके खराब व्हायची. कधी भटके प्राणी पिकांचे नुकसान करायचे तर काही वेळा कीटक आणि रोग पिकांचे नुकसान करायचे. शेतीतून माझे कुटुंब नीट जगू शकत नव्हते. त्यामुळे मी शेती सोडून दिली आणि व्यवसाय करायला सुरुवात केली. मी माझ्या पत्नीचे दागिने विकून व्यवसाय सुरू केला, पण माझा व्यवसाय चालला नाही. सुरुवातीला माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला आर्थिक मदत केली, मला साथ दिली, पण जसजसे माझे नुकसान होऊ लागले माझ्या कुटुंबियांनीही माझी साथ सोडून दिली आणि माझ्यापासून दूर झाले. आता तर मला बघून ते नजर फिरवतात आणि मला कुटुंबाच्या गरिबी आणि दुर्दशेसाठी दोषी ठरवतात. आता तर मला माझे आयुष्य निरर्थक वाटू लागले आहे. माझ्या मनात वारंवार हा विचार येतो की मी माझे जीवन संपवावे आणि आज मी इथे फक्त आत्महत्या करायला आलो होतो, पण हिंमत नाही झाली म्हणून मी या दगडावर बसून रडत होतो. दुसरीकडे माझा एक मित्र आहे. आम्ही दोघांनी बरोबर व्यवसाय सुरू केला, पण तो पुढे गेला आणि मी मागे राहिलो. माझ्या या अपयशामुळे तो सतत माझा अपमान करण्याचा प्रयत्न करत असतो. तो अनेकदा माझ्या घरी येतो आणि त्याच्या यशाबद्दल मोठमोठ्या गोष्टी बोलत असतो. तो माझ्या कुटुंबाला सांगत असतो की कसं त्याने कष्ट करून इतका मोठा उद्योग उभारला. तो अनेकदा त्याच्या भरभराटीच्या व्यवसायाची गोष्टी मला, माझ्या पत्नीला आणि माझ्या आईवडिलांना सांगत असतो. हे ऐकून माझे कुटुंबीय त्याचे कौतुक तर करतात, पण मला वाईट बोलतात. ते मला नालायक आणि कमी डोक्याचा म्हणतात. माझी पत्नी आणि आई मला प्रत्येक विषयावर टोमणे मारतात, ज्याचा मला खूप त्रास होतो आणि अनेक वेळा मला माझ्या स्वतःच्या अपयशावर राग पण येतो, पण मला समजत नाही मी काय करू. हे ऐकून साधू आनंदने विचारले, तुला कोणत्या गोष्टीचे दुःख होते, तुझ्या अपयशामुळे की तुझ्या मित्राच्या यशाचे? हे ऐकून त्या माणसाने क्षणभर विचार केला. खरी सांगायचे तर मला माझ्या अपयशाबद्दल फारसे वाईट वाटत नाही, जेवढे की माझ्या मित्राच्या यशाची वाटते. साधू आनंदने पुढचा प्रश्न विचारला, जर तुझा मित्र व्यवसायात अपयशी ठरला असता आणि जर तू यशस्वी झाला असता तर तुला आनंद झाला असता का? तो व्यक्ती म्हणतो, हो, मला खूप आनंद झाला असता. त्यावर साधू आनंद म्हणतात, याचा अर्थ तुझा आनंद तुझ्या मित्रावर अवलंबून आहे. त्याला हवे असल्यास तो तुला आनंदी करू शकतो. जर त्याची इच्छा असेल तर तुला दुःखी पण करू शकतो. तो स्वतः आनंदी राहू शकत नाही आणि दुःखीही राहू शकत नाही. संन्यासी आनंदचे बोलणे ऐकून तो व्यक्ती थोडा वेळ विचारात पडला. तो व्यक्ती म्हणतो, तुमचे बोलणे ऐकून मला थोडी आशा वाटत आहे. तेव्हा संन्यासी आनंद म्हणतो, जेव्हाही आपल्याला कोणाकडून तरी आशा असते तेव्हा आपण त्याच्यावर अवलंबून राहतो. त्यामुळे आपले सुखदुःखही त्याच्यावर अवलंबून असते. म्हणून स्वतःकडून आशा बाळगणे कधी पण चांगले. जेव्हा तू ते करतो आणि प्रामाणिकपणे काम केले तर तुला यश अवश्य मिळेल. तुला वाटते तुझा मित्र तुझा अपमान करायला येतो, तुला दुःखी करायला येतो, आणि जर तू प्रामाणिकपणे विचार केला तर तो जे बोलतो ते खरे आहे. तो त्याचा संघर्ष आणि अनुभव सांगतो. त्यामुळे तू या गोष्टींमधून खूप काही शिकू शकतो. तुला तर त्याचे याबद्दल आभार मानले पाहिजेत, जे तुला घरी बसून अनुभव मिळत आहेत. तू त्या अनुभवांचा फायदा घे आणि नवीन सुरुवात कर. आपले काम प्रामाणिकपणे करत राहा, हार मानू नको. एक दिवस तुला यश नक्की मिळेल. आज तू ज्याला वाईट काळ आणि वाईट नशीब म्हणत आहेस, एक दिवस हे बदलेल आणि यासोबत तुझे विचारही बदलतील. आणि मग जेव्हा तुझा चांगला काळ सुरू होईल, मग तुझा मित्रही तुला त्याच्या यशाची कहाणी सांगणार नाही. मग तो तुला त्याच्या अपयश आणि त्रासाबद्दल गोष्टी सांगेल, जेणेकरून त्याचे बोलणे ऐकून तूही गोंधळून जाशील. तुझा आत्मविश्वास डळमळीत व्हावा म्हणून, तू चुकीचा निर्णय घ्यावा म्हणून, कारण त्यावेळी तुला तुझी बुद्धिमत्ता वापरावी लागेल. स्वतःवर विश्वास असायला हवा. ज्या प्रकारे तुझा मित्र तुला दुःखी करण्यासाठी येतो, तसेच तो त्यावेळीसुद्धा तुला दुःखी करायला येणार. कारण जसं त्याला दुःखी बघून तुला आनंद होतो, अगदी त्याचप्रमाणे तुला दुःखी पाहून त्यालाही तेवढाच आनंद होतो. तुम्ही बरोबर आहात मुनिवर, पण माझे सर्वात मोठे दुःख हे आहे की माझ्या कुटुंबियाचाही यात सहभाग आहे. खरं तर मला माझ्या कुटुंबासाठी काहीतरी चांगलं करायचं होतं. त्यांना आनंदी ठेवायचे होते, पण त्यांनाही माझे शब्द आणि भावना समजत नाही. मला चुकीचे बोलले जाते आणि गेल्या काही दिवसापासून ते माझ्यासोबत पण नाही. त्या व्यक्तीला समजावताना साधू आनंद म्हणाले,
आपल्याला नेहमी वाटत असतं आपण जे काही करतो त्यासाठी लोकांनी आपले कौतुक केले पाहिजे, पण सर्वसाधारणपणे असे होत नाही. लोक आपल्या प्रयत्नांना प्रशंसा देत नाहीत, त्यामुळे आपण दुःखी होतो. आपल्याला वाटू लागते आपले मित्र, नातेवाईक, कुटुंब हे सगळे स्वार्थी आहेत. पण जर तुम्ही एखाद्याला तुमचे कुटुंब मानता, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे असेल, तर मग तू असा विचार का करतोस की तू दुसऱ्यासाठी काहीतरी करत आहेस? खरं तर तू स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी करत आहेस, कारण त्यांना आनंदी बघून तुला आनंद वाटतो. जर हे करताना तू मानले की तू इतरांसाठी काय करत आहे, तर तू दुःखी राहशील. पण जर तू स्वतःशी पटवून घेतले की तू स्वतःसाठी काही करत आहे, तर तू आनंदी राहशील. कारण जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी करतो किंवा काहीतरी करू इच्छितो, त्यामुळे आपल्याला यासाठी सांत्वनाची गरज नसते. साधू आनंदचे हे शब्द ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. तो म्हणाला, तुमचं बरोबर आहे मुनिवर. मला समजले की माझे नशीब आतापर्यंत का खराब होते, कारण ते दुसऱ्यांच्या हाती होते. पण यापुढे मी माझे नशीब माझ्याच हातात ठेवीन. मी पुन्हा प्रयत्न करीन, पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करीन. जोपर्यंत यश मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून संन्यासी आनंद हसले आणि त्याला एक छोटी डबी देत म्हणाले, ही डबी नेहमी आपल्याजवळ ठेव. या डबीमध्ये एक असा मंत्र आहे जो तुला मोठ्यात मोठ्या दुःखातून बाहेर काढेल. पण ही डबी तेव्हाच उघड जेव्हा तुझे सर्व मार्ग बंद होतील, कोणतीही आशा नसेल आणि तुला वाटू लागेल की सर्व काही व्यर्थ आहे, हे जगही व्यर्थ आहे आणि इथे जगणेही व्यर्थ आहे. त्या व्यक्तीने भिक्षू आनंदचे आभार मानले आणि ती डबी घेऊन आपल्या घरी परत आला. त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने व्यवसाय सुरू केला आणि यावेळी त्याचा व्यवसाय चांगलाच चालला. आपल्या मेहनतीच्या आणि समर्पणाच्या जोरावर तो काही वर्षातच खूप मोठा उद्योगपती झाला. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबही होते आणि तो त्याचे आयुष्य जगत आहे. सुख, समृद्धी आणि शांततेत जगू लागला. पण आजपर्यंत काळ आणि नशिबाचा खेळ कोणाला कळू शकला नाही आणि कोणाला कळणारही नाही. तो कायम टिकत नाही, बदलत राहतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यातही बदल झाला. तो व्यक्ती ज्या राज्यात राहत होता त्या राज्यावर शेजारच्या राज्याच्या राजाने हल्ला केला. त्या हल्ल्यात आणि लुटमारीत त्या व्यक्तीचे सर्व पैसे लुटण्यात आले. त्याचे दुकान आणि घरे सर्व जळून टाकले. जीव वाचवण्यासाठी त्याला कुटुंबासह तिथून पळ काढावा लागला. तो माणूस अनेक दिवस कुटुंबासह इकडे तिकडे उपाशी भटकत राहिला. त्याचा मुलगा आजारी पडला. वेळेत उपचार न झाल्यामुळे त्याला खूप त्रास होऊ लागला. हे पाहून त्याचे हृदय किंचाळू लागले. आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्याच्याकडे पैशाच्या नावावर एक नाणे पण नव्हते. अशा परिस्थितीत तो आतून पूर्णपणे तुटला होता आणि अशा स्थितीत त्याला पुन्हा एकदा निराशेने घेरले. आपले जीवन पूर्णपणे व्यर्थ आहे असे त्याला वाटू लागले. सर्व जग व्यर्थ आहे. पण नंतर अचानक त्याला साधू आनंदाने दिलेली डबी आठवली. त्याने मोठ्या उत्साहाने डबी उघडली. त्या डबीमध्ये एक चिठ्ठी ठेवली होती. त्या चिठ्ठीमध्ये काहीतरी लिहिले होते. ती चिठ्ठी वाचून त्याच्या समोरचा निराशेचा अंधार नाहीसा झाला आणि तो अचानक हसला. त्या चिठ्ठीत लिहिले होते, ही वेळ पण निघून जाईल. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की काळाचा खेळ समजणे अशक्य आहे. तो नेहमी बदलत असतो. त्यामुळे वाईट परिस्थितीत आपण जास्त निराश व्हायचं नाही. आत्मविश्वास कायम ठेवावा लागेल, कारण काळ बदलत राहतो. आज वाईट आहे, उद्या चांगला पण असेल.